नमस्कार मित्रांनो, मी आहे विटू भंडारे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यामध्ये एक खिद्रापूर म्हणून गाव आहे। त्या ठिकाणी तिथे श्री कोपेश्वराचं मंदिर आहे आणि ते मंदिर महादेवाला समर्पित आहे। ते मंदिर जवळजवळ इथून 60 किलोमीटर अंतरावरती आहे। तर चला ते मंदिर कसं आहे ते पाहूया आणि आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मी सकाळी 7:30 वाजता आमच्या गावातून म्हणजे मधबावीमधून आत्नीला जाण्यासाठी निघालो आणि तिथे बहिणीला पिक केलं। तर मित्रांनो, आता मी आत्नीमधून निघालो आहे आणि नेक्स्ट आता तंगडे येणार आणि त्यानंतर उगार खुर्द आणि त्यानंतर खिद्रापूर। आणि माझ्यासोबत हे 2 कार्टी म्हणजे माझ्या बहिणी, ती पाटीवालीला पाहिलं असणार, ही पहिल्यांदा येत आहे माझ्यासोबत व्लॉगमध्ये। म्हणजे मी येणार आहे करत होती, त्यामुळे तिला घेऊन चाललो आहे। सारखं पाठी लागलेली। तर चलो। तर खिद्रापूर हे ठिकाण आत्नीपासून 60 किलोमीटर आणि कोल्हापूरपासून देखील 60 ते 61 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, तंगडी ह्या गावामध्ये मी येऊन पोचलेलो आहे आणि नेक्स्ट आपल्याला आता उगार खुर्दला जायचं आहे। त्या अगोदर तुम्ही इथे पहा, पाठी ही आहे अग्रणी रिवर, म्हणजे तंगडी तिथे समोर गाव आहे। थोडं पुढं गेल्यानंतर एक 400-500 मीटर अंतरावरती आणि पाठी पाहू शकता ही अग्रणी रिवर किती सुंदर आहे। किती सुंदर नजारा कॅप्चर होत आहे। आणि नदीमध्ये मासं पण आहेत, छोटी छोटी दिसालेत का मासं तुला? तर मित्रांनो, आता उगारमध्ये येऊन पोचलेलो आहे आणि थोडा आता नाश्ता करून नेक्स्ट आपलं कोपेश्वर मंदिर बघण्यासाठी निघणार आहे। तर नाश्ता पाहू शकता, मस्तपैकी शिरा आणि उपमा आणि हे ढोली इडली घेतल्या, फक्त चाय। काय म्हणू मी, मला नाश्ता दिला बघा। तुला कोण नाश्ता दिला नाही? घेतलेला आहेस तू? चहा पेली मी चहा तेवढंच पेली बघा। बरं, तुला काय पाहिजे? मला काय नको, चहा पेली मी आता। ही पोरगी इथं वाटत भेटते। तर आता इथून कोपेश्वर मंदिर फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, चालू केलं ना आता चालू केलं ठपके थांब। तर मित्रांनो, खिद्रापूर इथून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे। त्या अगोदर तुम्ही पाठी पाहू शकता कृष्णा रिवर, काय मस्त व्ह्यू येत आहे। कोपेश्वर मंदिराकडे जाताना कृष्णा रिवर ब्रिज तुम्हाला पाहायला भेटेल। मंदिरापासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। कोण मासं पकडायला आले? कुठे आहे? खाले कुठे मासं पकडत? मासं बघ उडी मारून। तर मित्रांनो, कोपेश्वर मंदिराकडे जाताना तुम्हाला आजूबाजूला अशा प्रकारे पूर्ण हिरवळ दिसणार, ऊस वगैरे लावलेले आहेत। म्हणजे आजूबाजूला खूपच मस्त वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही। ही अशी नारळाची झाडं, पूर्ण चारी बाजूला हिरवळ आहे, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, खिद्रापूर या गावात येऊन पोचलेलं आहे। फक्त आता 400 मीटर अंतरावरती ते कोपेश्वराचं मंदिर आहे। तर समोर पाहू शकता हे खिद्रापूर गाव आहे आणि इथे असा बोर्ड आहे श्री कोपेश्वर मंदिर। आणि इथून आता लेफ्टला वळल्यानंतर स्ट्रेट गेल्यानंतर फक्त 400 मीटर अंतरावरती ते कोपेश्वराचं मंदिर आहे। तर मित्रांनो, फायनली कोपेश्वर मंदिराच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे। पाठी पाहू शकता ते गेट आहे मेन मंदिराचा। तर चला आतमध्ये जाऊन ते मंदिर कसं आहे ते पाहूया। हे मंदिर सांगली आणि कोल्हापूरच्या सीमेवर असलेल्या खिद्रापूर ह्या छोट्या पण ऐतिहासिक गावात आहे।
हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. तर सर्वात आधी तुम्हाला हे प्रवेशद्वार पाहायला भेटेल, जिथे नगारा म्हणजे ढोल वाजवले जायचे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि यांना इथे कोपेश्वर या नावाने ओळखले जाते. तर कहाणी अशी आहे की दक्ष प्रजापतीने एक मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते, परंतु त्याने आपली मुलगी सती आणि जावई भगवान शिव यांना आमंत्रण दिले नाही. वडिलांकडून झालेल्या अपमानामुळे आणि शिवाचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञाच्या अग्निकुंडात उडी घेऊन आत्मदाह केला. जेव्हा भगवान शिवाला ही दुःखद बातमी कळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांच्या रागामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. चला तर पुढील कहाणी आपण पाहूया. शिवाचा राग शांत करण्यासाठी आणि जगाचा विनाश थांबवण्यासाठी भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी शिवाला शांत केले. ज्या ठिकाणी शिवाने आपला राग व्यक्त केला ते ठिकाण कोपेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. या पौराणिक कथेमुळेच या मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिवासोबतच भगवान विष्णूची मूर्ती देखील पाहायला मिळते. तसेच सती मंदिरात नंदीवर बसून गेली होती, त्यामुळे या मंदिरात मुख्य नंदी मंडप नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तर भगवान शिवाने ह्या ठिकाणी आपला कोप म्हणजे राग शांत केला, म्हणून या मंदिराला आणि शिवाला कोपेश्वर नाव मिळाले. तर हे मंदिर जवळजवळ 800 ते 900 वर्ष जुने मानले जाते. या मंदिरात 4 भाग आहेत: स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह. ह्या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यांच्या काळात सुरू झाली, पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले. नंतरच्या काळात शिलाहार राजाने ते पूर्ण केले. तर सर्वात आधी आपल्याला हे स्वर्गमंडप पाहायला भेटते. हे मंडप 48 खांबावर उभे आहे. या मंडपाच्या खांबावर खूप छान प्रकारे नक्षीकाम केलेले आहे. या स्वर्गमंडपात तुम्हाला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र यांच्या कोरीव मूर्त्या पाहायला भेटतात. आणि कार्तिक पौर्णिमेला इथे बरोबर गोलाकार भागात आपल्याला चंद्र पाहायला भेटतो. स्वर्गमंडपानंतर आपल्याला सभामंडप पाहायला भेटते. सुरुवातीला दरवाजावर आपल्याला सरस्वतीची मूर्ती पाहायला भेटेल. तर ह्या सभामंडपाच्या प्रत्येक खांबावर एक वेगळीच नक्षी आहे आणि ह्यावर मोर, मगरी, नर्तक, गरुड, भगवान शिव आणि विष्णूच्या मूर्त्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे अंतराळ कक्ष म्हणजे तिसरा भाग पाहायला भेटतो, जेथील नक्षीकाम खूपच सुंदर आहे आणि अशा प्रकारे ह्या मूर्त्या देखील पाहायला भेटतात. आणि हा आहे चौथा भाग, गर्भगृह, जिथे भगवान विष्णू म्हणजे धोपेश्वर आणि भगवान शिव म्हणजे कोपेश्वर यांचे लिंग पाहायला भेटते. तर मित्रांनो, कोपेश्वर मंदिराच्या समोर अशा प्रकारे तुम्हाला खायला शेंगदाणे, पेरू वगैरे भेटतात. असा बाजार भरलेला असतो आणि पाठी पाहू शकता असे सरबताचा गाडा, तर तिकडं असं बरंच काही तुम्हाला खायला भेटतं. तर आणि समोर तिथे नदी आहे, कृष्णा नदी समोर तिथे. तर चला ती नदी कशी आहे ते पाहूया. आणि मित्रांनो, मंदिराच्या समोरच हे गार्डन आहे, तिथे तुम्ही जाऊन बसू शकता, आराम करू शकता. आणि त्याच्यासमोरच कृष्णा नदी आहे. चला तर आतमध्ये ते गार्डन कसं आहे पाहूया. छोटंसं गार्डन आहे, हे छोट्या मुलांना खेळण्यासाठी. अशा प्रकारे स्लायडिंग, तर ते जम्पिंगवालं हे सर्व आहे तिथे. आणि मित्रांनो, समोरच तिथे नदी आहे, कृष्णा रिव्हर. या 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 ये ये ये.
हात दे हात दे. या लवकर या. मारुडी मारुडी काल असं असते भात खाल्ल्यावर. इकडं लवकर या. धरून धरून येत असे एकदम नको स्टंट मारा का. ये लवकर. हा काय होत नाही. ये ए काय होत नाही. पुढे ठेव. वरती ठेव. पाय वरती ठेव. हा ठेव. हा धर खाली धर. हा ठेव. काय होत नाही. ये माते लवकर मातेल धर आणि ये का पण इथं फक्त हात धरी माझं इथं. आता मी आलो नाही याच्याकडे जातो निसरत आता खवळून जाईल. हा ये भारी झाली की मग निघते पैसे काय की धरायला दिसत ना. हा ये ते निघतंय फक्त. हे निघतंय. अरे ते का वाळ. हात दे हात दे हात दे इथं. दे की हात दे. जरा पुढे ये की अजून. तर मित्रांनो पाहू शकता ही कृष्णा रिव्हर. काय मस्त नजारा आहे. तर ही नदी कोपेश्वर मंदिराच्या समोरच आहे. तर मंदिर कसं होतं. मंदिर कसं होतं कोपेश्वराचं. हा मंडळी तर कोपेश्वराचं मंदिर कसं होतं. एक नंबर. काय आवडलं त्याच्यात. त्याच्यात होय हा शंकरदेव. हा शंकरदेव. शंकराची पिंड. हा लिंग मंदिरामध्ये काय आवडलं तुला. मंदिरामध्ये होय तेच की काय स्वर्ग मंडप. मूर्ती महादेवाची मूर्ती आहे. लिंग आणि स्वर्ग मंडप ते गोल होतं बघ. ते पण भारी वाटत. नाद खोळा आणि शिल्पकला. हा ते पण. हा शिल्पकला शिल्पकला तर एकदम मस्तच आहे. एकदम भारी लाईट. तुम्ही पण या. तर मित्रांनो कोपेश्वराचं मंदिर बघून झालेलं आहे. मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मंदिर खूपच मस्त आहे. त्यातील शिल्पकला नक्षीकाम खूपच सुंदर आहे. ते मंदिर तुम्ही बघण्यासाठी येऊ शकता. खूपच फेमस मंदिर आहे. तर हा ब्लॉग व्हिडिओ इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा. बाय.